हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी वर्षा बोरसे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला माझी पहाटेची म्हणजे 4 ते 6 वाजेपर्यंतची रुटीन शेअर करते. आज मी पहाटे उठल्यावर सगळ्यात आधी मस्त बटाटे शिजत घातले होते. तेही शिजून झाले होते. एकीकडे कणिकही मळून घेतली आणि तावा गरम करत ठेवला. तो तावा गरम होतो म्हटलं लसूण आणि जिरे मस्त कढईमध्येच कुटून घेतले. बटाट्याची भाजीच बनवायची होती. मग आता मी कढई पण गरम करायला ठेवते तोवर म्हटलं चहा बनवण्याचीही तयारी करून घेतली. तवा गरम झाल्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या आणि एकाकडे मी कढईमध्ये तेलही गरम करून घेतले. 2-3 चपात्या झाल्या तोवर माझे बटाटेही गार झाले होते. मग बटाट्यांचे सगळे साल काढून घेतले आणि ते कट करून भाजीही बनवायला घेतली. सकाळची धावपळ राहिली ना, अशा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावंच लागतात. मग चहाही झाली होती. विकींना मी एका कपात चहा करून दिली. ते चहा वगैरे घेतात तोवर मी बाकीची भाजी वगैरे चपात्या बनवायला सुरुवात केली. भाजी मला काही जास्त बनवायची नव्हती, सिंपलच बनवायची होती. त्याच्या आधी मी जिरे आणि लसूण कुटून घेतले आणि हळद तिखट टाकून त्याला फोडणी देऊन बटाटे टाकून घेतले. अशी कोरडी भाजीच बनवायची होती. मग भाजी एकीकडे होतच होती तोवर उरलेल्या चपात्या होत्या त्या देखील मी इकडे पूर्ण करून घेतल्या. माझे आणि शंभूचे जेवण पण आम्ही सकाळीच बनवून घेते. लवकर उठल्याचा हा एक मोठा फायदा असतो. 2 तास लवकर उठली ना तर माझे दुसरे कामं लवकर होतात. त्यानंतर काही आपल्याला एक्स्ट्राचा म्हणजे जास्तचा टाईम भेटतो. जर उशिरा उठल्यावर आपले हे 2 तास चालले जातात. असो, हे बोलत बोलत माझ्या हातात चपात्या होतच राहिल्या. मग मी हा किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि थोडी फ्रेश होऊन मस्त चहा वगैरे घेतला. चहा पित असताना मी हॉलमध्येच पिला आणि खिडकीजवळ ते झाडांचं वातावरण, ती लाईटिंग आणि ते गार हवा इतकं छान वाटत होतं चहा पिताना. सकाळची हवा खरंच इतकी नैसर्गिक असते ना, एवढी छान वाटते ना, एकदम माणसाचं मूड पूर्ण फ्रेश करून देते. चहा झाडांजवळ घेतच होती तर कळलं की झाडांना पाण्याची कमतरता आहे. मस्त बघून घेतल्या आणि ह्या मिरच्या आम्ही घरीच लावल्या. एवढ्या छान आहेत त्या. मी 2-3 वेळा भाजी त्यांची बनवली पण त्या एवढ्या तिखट नसता. माझी चहा वगैरे झाली. हा सोफ्यावरचा पसारा होता रात्रीचा, तो पण छान क्लीन करून घेतला. काही हा इकडे टेबल वगैरेवरचा होता तो पण क्लीन करून घेतला आणि मशीनवरचाही पसारा छान क्लीन करून घेतला. हा सगळा पसारा आवरत असताना शंभू मस्त आनंदात झोपलेलाच होता. त्याला आवाज आला नाही की मी उठली असं. मग नंतर झाडांनाही छान पाणी देऊन घेतलं. आज ना सकाळीच झाडांना पाणी देऊन घेतलं. पाणी दिल्यानंतर शंभूकडे गेली तर शंभू छान झोपेतच होता. म्हटलं हा झोपला आहे तोवर आपण TV लावून देऊ आणि भांडे वगैरे माझे किचनमध्ये पडले होते तेही मी क्लीन करून घेतले. सकाळी ना स्वामी समर्थांचे गाणे ऐकले ना तर खरंच मनाला फार प्रसन्न वाटतं आणि ते गाणे ऐकत असताना आपण काम करतोय ना हे पण आपल्याला जड जात नाही. मग त्यानंतर किचनमध्ये आली आणि भाजी वगैरे काढायची होती ते काढून घेतले आणि भांडे घासायला सुरुवात केली. तर इकडे बघते तर माझं लिक्विड संपलेलं होतं. ते कट करून वापरायला सुरुवात केली आणि भांडे धुवून घेतले. जर मी राहू दिले असते ना ते काम मलाच करायचं असतं. ते नंतर करण्यापेक्षा म्हटलं आता शंभूही झोपला आहे तोवर आपण हे सगळे भांडे क्लीन करून घेऊ जेणेकरून आपल्याला त्याला चांगला टाईम देता येईल. मग मी सगळे भांडे मस्त उष्ट पाणी वगैरे काढून घेतले, घासून पुसून मस्त धुवून घेतले. त्यानंतर गॅसवरही मी छान क्लीन करून घेतला. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, कितीही घरातलं काम केलं तरी आपला घरातला पसारा होतोच आणि कितीही भांडे धुवून ठेवले तरी भांडे हे भरपूर निघतात. माझे तर आम्ही 2च नावाला 2 आहोत पण माझे भांडे एवढे निघताना. घरात 2 माणसं असो की 4 असो, घरातलं कामं काही सुटत नाही आणि ते 2 असो की 4 असो तरी तेवढं काम निघतंच. मला झाडू मारावाच लागतो, मला भांडे धुवावंच लागतं, मला किचन ओटा आवरावाच लागतो. मग ते 2 राहिले की 4 राहिले त्याचा काहीही फरक पडत नाही. असो, या ठिकाणी माझा मस्त किचन ओटा पूर्ण क्लीन झाला आहे आणि बघा कसा दिसतोय हे मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.
बेडरूममध्ये आली. म्हटलं आता वेळ आहेच तोवर आपण मशीनमध्येही कपडे लावून घेऊ. मग कपडे सगळे गोळा करून आणले आणि मशीनमध्ये लावले. मशीनमध्ये कपडे धुतच होती तोवर म्हटलं आपण घराला झाडूही मारून घेऊ. मग घराला झाडू मारून घेतला, किचनमध्ये मारून घेतला आणि डस्टबिन पण बाहेर ठेवून दिली. मग बाहेरचाही झाडू मारून दिला. हे सर्व काम करत असताना माझं गोंडस बाळ एवढं छान झोपलं होतं, त्याला बघून खरंच मनाला समाधान वाटलं. असो, मग आता माझं हे घरातलं काम झाल्यानंतर कपडेही मी वाळत घालून दिले आणि त्यानंतर थोडा वेळ मीही आराम केला. मग काय दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर वेळ होताच, म्हटलं आपण फॉलही लावून घेऊ. मग मी कस्टमराची साडी आली होती, मस्त फॉल पण लावून घेतला. असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.